शिवतीर्थवर संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटे चर्चा. निवडणूक वचननाम्यासह संयुक्त मुलाखतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार. आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत. खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती. नागपुरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार. भाजपचा मोठ्या सभांऐवजी कॉर्नर सभा. संवादांवर भर. फडणवीस गडकरींची प्रकट मुलाखत होणार. भाजप आमदार प्रवीण दटकेंची माहिती. नांदेडमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंना जोर का झटका. शिवसेनेच्या 2 अधिकृत उमेदवारांची निवडणुकीमधून शेवटच्या क्षणी माघार. तिकिटासाठी दोघेही भाजपमधून आले होते शिवसेनेत. अमरावती भाजपमध्ये उमेदवारीवरून असंतोष. निवडणूक निरीक्षक संजय कुटेंनी दारू पिऊन उमेदवारी वाटल्याचा आरोप. भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा श्रद्धा गहलोत यांचा आरोप. बिनविरोध उमेदवारांची होणार चौकशी. राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. आयोगानं मागवला बिनविरोध उमेदवारांचा अहवाल. महायुतीचे 60 ते 70 उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात. तपास यंत्रणांचा दबाव. पैशांचा वापर करून विरोधकांना माघार घ्यायला लावली. खासदार संजय राऊत यांचा आरोप. भाजप उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या 6हून अधिक जाहीर सभा. उद्यापासून सभांना सुरुवात. काही ठिकाणी रोड शोचंही आयोजन. मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ नाशिकमध्ये आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. राज्यसभेतील 71 खासदारांचा कार्यकाळ संपणार. महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश. शरद पवार, रामदास आठवलेंचा कार्यकाळ संपणार.